टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दादर पश्चिम मधील प्रसिद्ध कबूतर खाण्यावरती मुंबई महानगरपालिकेने आता कारवाई केलेली आहे आणि या कबूतर खाण्यावरती ताडपत्री जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने काल रात्री टाकलेली आहे। कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या नागरिकांच्या ज्या आहे ते तक्रारी होत्या आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी जे आहे ते ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेकांच्या तक्रारी ज्या आहेत ते ह्या कबूतरखान्याच्या संदर्भात होत्या। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीला सूचना फलक लावून नागरिकांना आवाहन केलं। त्यानंतर स्वतः पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी जे कबुतरांना खाद्य टाकत असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे 500 रुपये दंड जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आकारण्यात येत होता आणि त्यानंतर थेट कारवाईला जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरुवात केली होती। थेट पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत होतं। 2 दिवसापूर्वी खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कबूतर खाण्यावरती ताडपत्री टाकण्याचं काम करण्यात येत होतं, परंतु स्थानिक नागरिकांच्या काही विरोधामुळे हे ताडपत्री टाकण्याचं काम जे आहे ते रखडलं होतं। त्यामुळे काल रात्री जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ताडपत्री टाकण्यात आलेली आहे आणि आता कबुतरांना कोणीही खाद्य टाकत नाही। कारण की हा प्रसिद्ध आणि मोठा कबूतरखाना आहे आणि या ठिकाणी सकाळच्या वेळेस अनेक नागरिक जे आहेत अनेक पशुप्रेमी कबुतरांना खाद्य टाकताना पाहायला मिळत होते आणि अनेकांच्या काही जणांच्या तक्रारी देखील या कबूतरखान्यासंदर्भात होत्या। या कबूतरखान्यासंदर्भात आणि मुंबईतल्या इतर कबूतरखान्यासंदर्भात विधान भवनामध्ये देखील अनेक सदस्यांनी आवाज उठवला होता। उच्च न्यायालयाने देखील कबूतरखाने बंद करावेत असं निर्देश जे आहे ते दिले होते, परंतु कबूतरखाने पाडू नका असं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेने यामधला सुवर्ण मध्य काढत कबूतरखाना झाकण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे आणि अजून देखील जर कोणी नागरिक या ठिकाणी कबूतरांना खाद्य टाकताना दिसतील तर त्यांच्यावरती थेट कारवाई केली जाईल असं मुंबई महानगरपालिकेकडून सूचना लावण्यात आलेल्या आहेत। सुरुवातीला आपण पाहतोय की ठिकठिकाणी जे आहे ते सूचना फलक लावण्यात येत होते आणि आता थेट जे आहे ती मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून हा संपूर्ण कबूतरखाना झाकण्यात आलेला आहे। दादरमधील मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या, परंतु इतर कबूतरखान्यांची काय परिस्थिती असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।